मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण प्रिन्स कट ब्लाउज कटिंग आणि टिचिंग करणार आहे। पुढील आणि पाठीमागून दोन्ही डीप नेक घेणार आहे आपण, प्लस याला पॅड अटॅच करणार आहे। तर चला आपण ब्लाउज कटिंग करायला घेऊया। हे आपला अस्तर आहे, हा आपला ब्लाउज पीस आहे, प्लस आपण ह्याला हे पॅड किंवा ह्याला कप सुद्धा बोलतात। पुढील भाग आपण सर्वात पहिला कटिंग करणार आहे। पुढील भाग ओपन येणार आहे, तर दोन्ही पीस एकत्र करून पिना लावून घ्या आणि एक सरळ लाईन आखून घ्या। पुढील उंची 14 इंच आहे, त्यात 1 इंच प्लस करून 15 इंच मी पुढील उंची घेतली, किंवा मागील उंचीमध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। ही आपली कमर लाईन झाली। ही पुढील रुंदी पुढील गळा रुंदी 2.25 इंच आहे। तुम्हाला हवी तर इथे तुम्ही 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता। आणि शोल्डर पट्टी सुद्धा मी 2.25 इंचच घेते। तर आपलं शोल्डर 5.5 इंच येत आहे। हे बघा 5.5 इंच शोल्डर 5.5 इंच घेतले, तर मुंढा सुद्धा तुम्ही 5.5 इंचच घेणार आहे। मी 5.5 इंच 2 ठिकाणी मार्किंग करते, म्हणजे छाती लाईन आखणं आपल्याला सोपं जाईल। मी छाती लाईन आखून घेतली, तेच 5.5 इंचाचं मार्किंग मी छाती लाईनीला पण केलं आणि हा आपली मुंढा लाईन झाली। हे बघा, हे आपण 5.5 इंच घेतलं आहे शोल्डर, तेच मार्किंग आपण छाती लाईनला घेतलं आणि मुंडा लाईन आखून घेतलाय आणि छाती लाईन सुद्धा आखून घेतली। छाती आपली 35 आहे, 35/4 करायचं आहे। हे तुमचं 8.25 इंच येत आहे, 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिनिंग। कमर आपली 30 आहे, 30चा 4था 7.5 इंच येतो। इथं जी कमरेला आपल्याला ट्रक्स पकडायचा आहे तो मी 2 इंच घेते आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। पूर्ण माप मी आखून घेतले आणि हे दोन्ही लाईनी जोडून घेते। इथं तुम्हाला तुमचं माप ऍड करायचं आहे, सेम प्रोसिजर करायची आहे। मुंडा लाईनीचा मध्य काढला आणि मुंड्याचा शेप दिला। हा आपला पुढील मुंडा शेप आहे। आता पुढील गळा आपला असा वर्कचा येणार आहे। तर मी तुम्हाला जो आता तुम्ही सुरुवातीला ब्लाउज बघितला त्याचा गळा किती इंचाचा घेतलाय मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते। हे बघा, हा आपला पुढचा गळा येणार आहे, 7 इंच मार्किंग येते। हे बघा 7 इंचाला मी गळा आता कटिंग करणार नाही, हा पण शिवताना करणार आहे। तर मी फक्त तुम्हाला गळा उंची किती येईल फक्त मार्किंग करून दाखवली। ट्रक्स पॉइंट 10 इंच, 9.5 आहे, त्यात मी अर्धा इंच प्लस करून घेतला आहे। अपेक्स पॉइंट 3.5 इंच, कमरेला तुम्हाला त्यातून अर्धा इंच वजा करून 3 इंचाला मार्किंग करायचे आणि ह्या 2 पॉइंट जोडून घ्यायचे आहेत। आपण कमरेच्या ट्रकसाठी 2 इंचाला मार्किंग केले, तेच 2 इंच आता परत इथं मार्किंग करायचे आणि हा ट्रकचा शेप द्यायचा आहे। मुंढा लाईनीवर 1 इंचाला मार्किंग करायची आहे, पण मुंढ्या शेपवर अशी लाईन आखली गेली पाहिजे। हे बघा, आणि जी तुम्ही मुंढ्या शेपची लाईन आखले तिथं त्याचा मध्य काढला आणि ह्या मध्यामधून असा शेप पुढे मी अर्धा इंच मार्किंग केले, तिथं तुम्हाला घ्यायचं आहे। हे बघा, असा अर्धा इंच मध्य आणि जो आपला ट्रक्स पॉइंट आलाय तिथपर्यंत शेप फिरवायचा आहे। इथं अर्धा इंच आपण कपडा दाबणार आहे, कट करणार आहे। इथं सुद्धा आपण 2 इंच कपडा कट करणार आहे आणि दुसरा शेप आपला इथून येणार आहे। हा बघा असा। तर आपले दोन्ही शेप परफेक्ट येतात आहे, त्यामुळे आपल्याला शिवताना त्रास होणार नाहीये। इथं तुम्हाला अर्धा इंच मुंडा उतार खाली घ्यायचा आहे, फ्रंटचा मुंडा उतार। हे बघा, मी शिलाई मार्जिनिंगच्या साईडला अर्धा इंच खाली मार्किंग केली, नवीन मुंडा शेप दिला आहे। नंतर मी शिलाई मार्जिनिंग साईडला कमरेकडून वर सुद्धा मी अर्धा इंचाच्या 2 मार्किंग केल्या आणि क्रॉस जोडून घेतल्या। ह्यातली एक आपण कटिंग करणार आहे आणि एक आपल्याला शिवताना वाटली तर नंतर कटिंग करणार आहे। खालील जी मार्किंग आहे मोजून बघायची आहे, वर तिरकी गेल्यानंतर माप जरा कमी होतं तर ते असं वाढवून घेऊ शकताय। हुकाय पट्टीकडच्या साईडला सुद्धा अर्धा इंच वर यायचं आहे। इथे कट टाकून घ्यायचं आहे आणि मी नेक कटिंग करणार नाहीये। तुमचा जर वर्कचा ब्लाउज नसेल तर तुम्ही असा गळ्याचा शेप द्या। आपलं
आखून कंप्लीट झालंय. इथे एक मी कट टाकून घेते म्हणजे आपल्याला वर्कवर ब्लाऊज शिवताना सोयीस्कर पडेल. आणि जसं आपण आखलंय त्याप्रमाणे मी परफेक्ट कटिंग करून घेते. बिलकुल एकही लाईन एक्स्ट्रा कट करत नाहीये. इथे कट टाकून घ्या म्हणजे इथं ट्रक्स देणं सोपं पडेल तुम्हाला. इथं अर्धा इंच हे कट करून टाकला मी कपडा आणि नवीन मुंडा शेप आपण दिलेला. इथं 2 मार्किंग आहेत, त्यातली मी फक्त एक मार्किंग कट करणार आहे. म्हणजे अर्धा इंच फक्त आपण वर आलो आहे इथून. हे बघा 2 मधला मी फक्त एक कट केला, एक नंतर करू. सेम याच मापाचा अजून एक काढायचा तुम्हाला पॅड वरून लावाय किंवा कप वरून लावायला. सेम असे मी दोन्ही काढून घेतले आहे. 2 पीस बनवले आहेत. हे आपल्या हातासाठी घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा आपला पुढील वर्कचा ब्लाऊज आहे. ब्लाऊज पीस वर्कवाला आहे. तर आपण हा नेक असाच पुढे घेणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते ठेवून कसं घ्यायचं आपल्याला. हे बघा असा मध्य काढायचा आहे आणि याला व्यवस्थित पिना लावून हे बघा दोन्ही बाजूला व्यवस्थित ऍडजस्ट करायचं आहे. आता मी फक्त तुम्हाला अंदाजे दाखवते, नंतर तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. मी याचे बरेच व्हिडिओ बनवले आहेत. आता आपण मागील भाग कटिंग करणार आहे. मी खाली एक सरळ लाईन आखून घेतले. मागील उंची आपली 13 आहे, त्यात 1 इंच प्लस करून मी 14 इंचाला 2 मार्किंग करून घेतली आणि ही आपली शोल्डर लाईन झाली. मागील शोल्डर मी 5.25 इंच घेते आणि मुंढा 5.5 इंच घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही 5.5 सुद्धा शोल्डर घेऊ शकता. डीप नेक आहे म्हणून मी 1/2 इंच कमी केला आहे. 2 ठिकाणी मार्किंग केली आणि छाती लाईन आखून घेतली. जेवढं तुम्ही शोल्डर घेतले तेवढंच छाती लाईनीला मार्किंग करा आणि मुंढा लाईन आखून घ्या. आपली छाती लाईन मुंढा लाईन आखून झाली आहे. आता आपण छाती 35 आहे. मागील भागासाठी छातीचं जे चौथा येतो त्यातून तुम्हाला अर्धा इंच वजा करायचे. तर आपण मागील छाती 8.25 इंच घेणार आहे. 8.3 इंच आणि 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिन. कमर आपली 30 आहे तर 30 चा चौथा 7.5. तर मी 7.5 ला एक मार्किंग करते आणि 2.5 इंच पुढं वाढवते. 2.5 इंच कशासाठी? 1 इंच ट्रक्स साठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. मुंढा लाईनीचा मध्य काढा आणि मुंड्याचा शेप द्या. मुंड्याचा शेप व्यवस्थित द्यायला शिका. मुंड्याचा शेप चुकला तरी ब्लाऊजला काकेजवळ किंवा गळ्याजवळ फुगे येतात. हे बघा 2 शेप दिले, त्यातला एक शेप तुम्ही घेणार आहात. जी पुढील शोल्डर पट्टी घेतली तीच आपण मागची घेणार आहे. तर 2.25 इंचच मी शोल्डर पट्टी घेतली आहे आणि आपली गळा रुंदी 2.5 इंच राहिली आहे. तर मी खाली सुद्धा 2.5 इंचालाच मार्किंग करते आणि बॉक्स बनवते. आता कमरपट्टी 3 इंचाची मला हवी तर मी 3 इंचाला मार्किंग करते आणि ह्या बॉक्स मध्ये तुम्हाला हवा तो गळ्याचा शेप तुम्ही देऊ शकता. मी जो पॅटर्न तुम्ही बघितलाय त्या पॅटर्न साठी मला 2-2 इंचाला मी अशी मार्किंग करून घेते. हे बघा 14 इंच आहे तर 2-2 इंचाचे असे हे बघा 1 2 3 4 5 6 7 आपले 7 पाकळ्या बनत आहेत त्याच्या. तर मी 2-2 इंचावर ते शेप घेतले आहेत. आणि आपलं तुम्हाला इथं गळा हवा तर दुसरा तुम्ही मी जसं बॉक्स बनवलं त्यामध्ये तुम्ही गळा दुसरा घेऊ शकता. आपलं जसं आपण आखलंय त्याप्रमाणे मी परफेक्ट नेक कटिंग करून घेते. आपला मागील भाग कटिंग कंप्लीट आहे. प्लस मी कमरेखालची 3 इंचाची पट्टी होती ती सुद्धा कट करून बाजूला घेतली आहे. आणि हे बघा पुढील मागील शिलाई मार्जिनिंगचा कपडा असा जॉईंट करून बघायचा आहे. दोन्ही बरोबर असेल तर ठीक आहे, कमी जास्त असेल तर तुम्हाला ते बरोबर करून घ्यायचे आहेत. चला आता आपण बाही कशी घेतली बघूया. मी बाही उंची 11 इंच घेतले. वर 3 इंच पपसाठी कपडा घेतलाय आणि इथं छातीचा चौथा त्यातून अर्धा इंच वजा केलाय. 8.25 इंच मी बाही रुंदी घेतली आहे. मी याचे बरेच व्हिडिओ अपलोड केले आहेत. याच व्हिडिओच्या खाली मी पप बाहीची लिंक देईन. तुम्ही नसेल पाहिला तर तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. आपली बाही कटिंग कंप्लीट झाले. चला आता आपण शिवायला घेऊया. हे आपले
कप वरून लावायचे अस्तरचे पीस आहेत. पहिला मी हे 2 पीस शिवून घेते. तर दोन्ही एकाच बाजूचे व्हायला नको म्हणून हे बघा मी वेगवेगळे असे करून घेते आणि नंतर एक शिवून झाला की दुसरा पिन काढून बाजूला ठेवते आणि ज्या पद्धतीने आपण कटिंग करतो त्या पद्धतीने आपल्याला परफेक्ट पीस शिवायला पुरतो, कमी पडत नाही. आणि तुम्हाला जर कमी पडला तर तुम्ही थोडासा खेचू शकता आणि वाढलाच तर खालच्या साईडने तुम्ही थोडा कट करू शकता. हा ब्लाउज पीस आहे, याचा मी टिकल्या काढून घेतल्या आहेत आणि नंतर आपल्या सुईखाली ज्या येणार आहेत टिकल्या त्या काढलेत आणि नंतर हे बघा असं हळूहळू कपडा मी सरकवत पूर्ण सेप शिवून घेते. आणि हा बघा आपल्याला पीस बिलकुल खेचाय नाही लागलाय, परफेक्ट पुरला आहे. आपला जोडून झाल्यानंतर आपल्याला हे बघा असं दाब शिलाई पण देऊन घ्यायची आहे. आणि अस्तर असा मी ब्लाउजवर उलटा ठेवला आहे आणि सिंगल दाबनं गळ्याच्या बाजूने मी शिलाई मारून घेतली. हे तुमच्या समोर दिसतं, तुम्ही फक्त परफेक्ट लक्ष देऊन बघा तुम्हाला समजेल. मी शिलाई मार्जिनिंग हवी तेवढी कपडा ठेवला आणि बाकीचा कपडा कट केला आणि गळ्याच्या बाजूने कट टाकून घेतले आहे. तुम्ही आता पाहिलंच. कट टाकून झाल्यानंतर तुम्हाला अस्तर कटच्या साईडला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देणं गरजेचं आहे, त्यामुळे ब्लाउजचं फिनिशिंग वाढतं. आणि जिथं आपण कट टाकून घेतले होते ॲपेक्स पॉइंटला तिथं असा ट्रक्स देऊन घ्यायचा आहे. आणि मी प्रिन्स शेप आणि ट्रकच्या मध्ये 1 इंचाचं मार्किंग करून घेतलं आहे. सेम जिथं तुम्ही प्रोसिजर ब्लाउजवर करतात ती सेम अस्तरवर सुद्धा करायची आहे. हे बघा दोन्ही ट्रक्स दोन्ही आपले प्रिन्स शेप जोडून झाले आहेत. आता आपल्याला पॅडला अशी मार्किंग करून घ्यायची. हे बघा मध्य काढायचं आहे असा पॅडचा. 2 ठिकाणी मार्किंग केली तर पॅड पलटी करायची आहेत आणि जिथं आपला ॲपेक्स पॉइंटचा ट्रक्स आला आहे तिथं कपडा व्यवस्थित सरकून घ्यायचा आहे आणि फक्त एकदा दोनदा शिलाई मागं पुढं करून पॅड फक्त तिथं अटॅच करून घ्यायचा आहे पॉइंटला. सोपी आहे ना पद्धत? आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि नंतर ब्लाऊज आणि अस्तर दोन्ही शिलाई मारून आपल्याला एकत्र करायचं म्हणजे ते हलणार नाही. आणि मी मुंड्याकडचा भाग जोडून नाही घेतला कारण आपल्याला इथं मध्ये मागील भाग अटॅच करायचा आहे, नंतर आपण ते शिवून घेणार आहे. आता आपण हुकाई पट्टी अटॅच करतोय. हुकाई पट्टी अटॅच झाल्यानंतर आपल्याला कमरेला पट्टी अटॅच करायची. मी दाखवते ह्या पद्धतीने. मी अशी पट्टी फोल्ड करते. हे बघा 1 फोल्ड 2 फोल्ड आणि इथे शिलाई मारून घेते. आपली हुकाई पट्टी आणि कमरपट्टी अटॅच करून ब्लाऊज पुढचा पूर्ण ब्लाऊज रेडी आहे. फक्त आपल्याला शोल्डर जोडायचं बाकी राहिलंय. तर चला, हे आपला मागील भाग आहे. ह्याला मी अशी कॅनव्हास पट्टी कट करून घेतली आहे आणि मी ब्लाऊज पलटी उलटा करून ठेवला. अस्तरकडच्या साईडने मला हे सेप पाकळ्या बरोबर दिसतात आहे, मी त्या बाजूनी शिलाई मारून घेते. पण मी हे शिलाई मारताना माझ्या लक्षात आलं की मी ह्या पाकळ्या कॅनव्हासवर मी शिलाई मारते. तुम्ही जर हे पॅटर्न नेक बनवायला लागला तर कॅनव्हासवर शिलाई मारू नका. कॅनव्हासच्या बाजूला एक्स्ट्रा कपडा सोडा, म्हणजे तुमच्या ह्या पाकळ्या पलटी व्हायला तुम्हाला त्रास होणार नाही, इझिली पलटी होतील. एखाद्या चुकीतून आपण काहीतरी शिकतो तर मला ह्या पलटी करायला खूप त्रास झाला म्हणून मी तुम्हाला ही आयडिया देते, नक्की करून बघा. हे बघा मी आता तुम्हाला उलटा करून दाखवते. मी कॅनव्हासवरच शिलाई मारली आहे. तुम्ही अशी मारू नका, पुढे एक्स्ट्रा कपडा सोडा शिलाई मारायसाठी. आणि एक्स्ट्राचा कपडा होता तो पण मी असा कॅनव्हासवर फोल्ड करून घेतला. असे कट टाकून घ्यायचे आहेत. आणि हे बघा असं पलटी केले का आता हे बघा मला हा परफेक्ट बनत नाहीये. तर मला हे परफेक्ट पाकळ्या घ्यायसाठी मला असा क्रूड्रायव्हरचा वापर करावा लागला आणि खूप मेहनत घ्यावी लागली, तेव्हा हा सेप परफेक्ट बनला होता माझा. हे बघा प्रत्येकाला ते कॅनव्हास ना असं गोल फिरायला त्रास होत होता कारण त्याला एक टोक येऊन राहायचा. तर हे बघा ह्या पद्धतीने मी पूर्ण बनवले होते सेप परफेक्ट, पण मला त्रास झाला. तर तुम्ही कॅनव्हासवर शिलाई मारू नका, कॅनव्हासचा कपडा एक्स्ट्रा सोडा. चला मी अशा पाकळ्या दोन्ही बनवून घेते. बघा दोन्ही बनवून घेतल्या. चला आता आपण ते पुढे जे पॅच लावणार आहे मध्ये त्यासाठी 13 इंच उंची आणि रुंदी 7 इंच एका मधनं फोल्ड केला आणि शिलाई दोन्ही बाजूनी शिलाई मारून घेते. पलटी करते. पलटी केल्यानंतर कपडा व्यवस्थित पलटी करा आणि बरोबर मध्याला असं
अशा चुन्या द्यायला चालू करा. चुन्या तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला छोट्या मोठ्या हव्या तशा तुम्ही देऊ शकता. तर मी ह्याला काय अस्तर वगैरे घेतलं नाही, ब्लाऊजच्याच कपड्याच्या मी अशा चुन्या घेतल्या आहेत. छान बनलाय पॅटर्न. आणि सेम मध्ये चुन्या दिल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूनी पण परत सेम चुन्या पकडायचे आणि अशी शिलाई मारून घ्यायची चुन्यांवर, म्हणजे ते परफेक्ट त्याचा शेप येतोय. हे बघा आपला शेप परफेक्ट बनला आहे. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही पाठीमागचे भाग असे व्यवस्थित ठेवायचे आहेत, पिना लावून घ्यायचे. आणि हा बघा आपण हा 3 इंचाचा मधला कपडा कट करून ठेवलेला, हा पण इथं परफेक्ट बनतोय. तर मी जसं आपण पिना लावून व्यवस्थित घेतली, मी पिना पण खूप लावले तुम्हाला दिसतंयच आहे, त्या पद्धतीनं हळूहळू मी व्यवस्थित ते दोन्ही पीस पॅक केले आहेत. आता पिना काढून घ्या आणि जो खाली एक्स्ट्रा कपडा आहे तो तुम्हाला ती कट करून काढायचा आहे. हे बघा मी आता असा कपडा फोल्ड करून घेतलाय. तुम्हाला हवी तरी तर पट्टीने एक सरळ लाईन आखून सुद्धा हे एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊ शकताय. आता आपण कमरेच्या ट्रकसाठी 1 इंच कपडा घेतला एक्स्ट्रा, तर ट्रक्स पण देऊन घ्या. आपले ट्रक्स देऊन झाले आहेत आणि त्याच्यानंतर आपण कमरपट्टी अटॅच करणार आहे. कमरपट्टी अटॅच करायच्या आधी मागचा आणि पुढचा भाग चेक करायचा, जर एक्स्ट्रा असेल तर कट करायचा आणि नंतरच कमरपट्टी अटॅच करायची आहे. बघा आपला नेक मागील एकदम छान रेडी आहे. तर चला हा बघा आता हा भाग आहे असा ओपन करून ठेवायचा आहे. अस्तरवर शिलाई मारली तर सुई आणून शोल्डरच्या बरोबर मध्ये पुढील भाग ठेवायचा, मागील भाग ठेवायचा आहे पुढील भागावर आणि नंतर अस्तर असं फोल्ड करायचं आहे. आणि हा असा इझिली पलटी होतो. मागून पुढून फिनिशिंग सोबत तुमचा ब्लाउज रेडी होतो. हे बघा शोल्डर. आता एक बाजू आपली पुढील मुंड्याकडची शिलाई मारायची बाकी आहे, तर ही पण व्यवस्थित चुनीमध्ये पडून देऊ नका, व्यवस्थित शिलाई मारून घ्या. ओके आपला दोन्ही भाग जोडून झाला आहे. आता इथं जर तुम्हाला शिलाई मारता येत असेल खड्याच्या मधून तर मारू शकता, म्हणजे गळा अजून उचलला नाही जाणार, छान दाबून बसेल बॉडी बरोबर. आता आपल्याला मार्जिनिंग साईडचा किंवा बाही खालचा भाग असा जोडून बघायचा, एक्स्ट्रा असेल तर कट करून काढायचा आहे आणि नंतरच बाही अटॅच करायला घ्यायची आहे. मी तुम्हाला आधीच बोलले, मी याची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली देईल, तुम्ही तो डिटेलमध्ये व्हिडिओ पाहू शकता. मी शोल्डर पासून 1.5 इंच खाली आणि 1.5 इंच मागच्या बाजूकडं आणि 1.5 इंच पुढच्या बाजूकडं असा कपडा सोडून तिथून चुन्या द्यायला चालू केला आहे. मला वाटतं इथं माझे 7 ते 8 चुन्या बसल्या होत्या आणि असा मी कपडा चेक करते, एक्स्ट्रा असेल तर इथं चुनी देते. त्यामुळं मला हे कपडा बरोबर ऍडजस्ट होतो. आपली बाही शिवून तयार आहे. तर चला आता आपण ब्लाऊज फिटिंग करायला घेऊया. आपली मी शिलाई उलटी पण फिरवून घेतली. आता आपल्याला ब्लाऊज फिटिंग करायला घ्यायचं. कमर किती होती आपली 30चा चौथा भाग 7.5. मी 7.5ला मार्किंग केली. जेवढी कमर आहे तेवढीच तुम्हाला मुंड्याला पण मार्किंग करायचे. हे बघा 7.5 आणि हे बघा असं मी सरळ शिलाई मारून घेते. कुठे आपला कपडा कमीही पडत नाही, वाढत पण नाही. ज्या पद्धतीने आपण कटिंग करतो आणि ज्या पद्धतीने शिवताना पण आपण एक्स्ट्रा कपडा कट करून काढतो तर आपली शिलाई परफेक्टच येते. हे बघा हे लाईनी सुद्धा तंतोतंत जुळल्या गेल्या आहेत. आतमध्ये तुम्हाला 2 ते 3 शिलाई मारायचे आणि आता त्या साईडला आपलं पाऊण इंच कपडा राहिला आहे. तर आता मी सेम पाऊण इंचाला पाऊण आणि दंड 5 इंच अशी मी कमरेला मुंड्याला मार्किंग केली आणि परफेक्ट दुसरी बाजू पण फिटिंग करून घेतली. हे बघा आता आतमध्ये तुम्हाला ह्या बाजूला पण 2-3 शिलाई मारून घ्यायचे. हा बघा आपला फ्रंट लुक किती सुंदर आलाय. आतून सुद्धा किती फिनिशिंग आलंय. कुठं सुद्धा एक धागा सुद्धा बाहेर डोकवत नाहीये. आपला ब्लाऊज शिवून रेडी आहे. हे बघा हा कळ्या सुद्धा किती सुंदर दिसतात आहे. पण मी याला एक गळा मोठा आहे आणि डीप आहे आणि हात सुद्धा लॉंग आहे, तर मी याला एक दोरी अटॅच करते. दोरी कशी बनवायची तुम्हाला येत नसेल तर मी याची सुद्धा लिंक याच व्हिडिओच्या खाली देईल. आणि हे लटकन कसे बनवायचे मी बरेच शॉर्टला व्हिडिओ बनवले आहेत, तुम्ही नसतील बघितले तर जाऊन बघू शकता. आपली दोरी सुद्धा अटॅच झाली आहे
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.